नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये। नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। तर आजचा विषय आहे, जर मी तुम्हाला म्हटलं आता काही दिवसानंतर किंवा येणाऱ्या काही दिवसात तुम्ही खूप श्रीमंत होणार आहे, तुमच्याकडं सर्व सुखसुविधा, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या येणाऱ्या काहीच दिवसात सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत, तर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवाल का? नाही। पण जर मी काही पुरावे दिले किंवा तुमच्या आयुष्यात घडणारे काही संकेत जर मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये सांगितले, तर मात्र तुम्हाला नक्कीच विश्वास ठेवावा लागेल। तर आजकाल अनेक लोकांच्या आयुष्यात एकच प्रश्न आहे, सगळं इतकं कठीण झालं आहे, खूप कष्ट करतो पण काम होत नाही, पैसा कमवायचा प्रयत्न करतो पण पैसा टिकत नाही, एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी समस्या उभी राहते। कधी कधी तर अशी वेळ येते की मनात एकच प्रश्न येतो की देवा, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का आहेत? असं इथपर्यंत आपण हताश आणि हतबल झालेलो असतो। पण मित्रांनो, अनेक लोकांच्या आयुष्यात अशी वेळ येते, कामं जमत नाहीत, घरात टेन्शन असतं, डोक्यावर कर्ज असतं, भविष्याची चिंता असते आणि हळूहळू माणूस आतून थकायला लागतो। कधी कधी असं वाटतं आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या नशिबाचे दरवाजे बंद झालेले आहेत। ज्या लोकांना आपण आपले समजत होतो तेही साथ देत नाही, ज्यांच्याकडून मदत मिळेल असं वाटत होतं तेही दूर जातात आणि माणूस एकटा पडतो। अशी वेळ येते की रात्री झोप लागत नाही, डोक्यात फक्त चिंता फिरत असते, आता पुढं काय होणार, माझं आयुष्य कधी बदलेल, माझ्या इच्छा कधी पूर्ण होणार, मला कोण आणि कधी समजून घेणार, असे अनेक प्रश्न मनात येत राहतात। पण मित्रांनो, अध्यात्म आणि जीवनाचा एक खूप मोठा नियम आहे, जेव्हा आयुष्यात खूप अंधार येतो तेव्हा समजा की प्रकाश आपल्या जवळ आलेला आहे। हो, अगदी बरोबर। जेव्हा आयुष्यात खूप अंधार येतो, खूप अडचणी येतात, अंधाररूपी अडचणी, टेन्शन, भीती, आणि जेव्हा आपण अपयशी होत असतो तेव्हा समजायचं की प्रकाश आपल्या जवळ येत आहे, प्रकाशरूपी यश, प्रकाशरूपी आशीर्वाद आपल्या जवळ येत आहे। इतिहास आणि आध्यात्मिक ग्रंथ या गोष्टींची साक्ष आहे। अध्यात्मात आणि ग्रंथामध्ये वारंवार या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत। देव जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलणार असतात, त्याआधी त्या व्यक्तीला कठीण परिस्थितीतून जावं लागतं, कारण त्या संघर्षामधूनच माणूस मजबूत होत असतो। आणि ती कठीण परिस्थिती म्हणजे एकटेपणा, अपयश, खूप काही गोष्टी यामध्ये येतात। आणि मग जेव्हा माणूस पूर्णपणे अडचणीत अडकलेला असतो, जेव्हा त्याला वाटतं की आता कुठूनच मार्ग निघणार नाही, कुठेच मार्ग उरलेला नाही, तेव्हाच दैविक शक्ती चमत्कार करायला सुरुवात करतात। आणि या चमत्काराआधी काही संकेत देव देत असतात। ते संकेत म्हणजे आपलं अपयश असतं, आपल्या अडचणी असतात, ह्याच गोष्टी संकेताच्या रूपात आपल्यापर्यंत येत असतात, आपल्यासोबत घडत असतात। त्यानंतर आता प्रश्न राहिला की आता आपण श्रीमंत होण्याआधी नक्की काय होतं? फक्त ह्या अडचणीच येतात का? या अडचणीनंतर अचानक कसं माणूस श्रीमंत होतं? तर या गोष्टींसाठी काही संकेत असतात। आपण अचानक तर श्रीमंत होत नाही, या सर्व अडचणीतून, संघर्षातून पुढे जात असतो आणि मग या पुढे जाण्याच्या प्रवासामध्ये काही गोष्टी आपल्यासोबत घडायला सुरुवात होते। तर त्या गोष्टी म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, देव तुम्हाला श्रीमंत बनवण्याआधी कोणते संकेत देतात, त्यापैकी काही महत्त्वपूर्ण 7 संकेत मी तुम्हाला सांगणार आहे। जर यापैकी काही संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर नक्कीच समजा की तुमच्यावर देवाची कृपा होण्याची वेळ जवळ आलेली आहे। सगळ्यात पहिला संकेत म्हणजे अचानक चांगल्या संधी मिळायला लागतात। आता एवढ्या मोठ्या संघर्षातून, अपयशातून आणि मानसिक तणावातून काही अचानक गोष्टी चांगल्या घडायला लागतात। अचानक काय होतं, देवाची कृपा सुरू होते तेव्हा जीवनात नवीन संधी दिसायला लागतात। ज्या कामासाठी खूप प्रयत्न करत होतो ते काम अचानक सोपं वाटायला लागतं, नवीन लोक भेटतात, नवीन मार्ग मिळतात आणि आयुष्यात पुढे जाण्याची दारे उघडायला लागतात। हा साधा योगायोग नसतो, तर हा दैविक शक्तीने दिलेला संकेत असतो। आता तुमचा काळ बदलायला सुरुवात झाली आहे। दुसरा संकेत म्हणजे मन सकारात्मक होऊ लागतं। तर लक्ष द्या, एका लिमिटपर्यंत सहनशीलता असते, हे म्हणण्यापेक्षा एका लिमिटपर्यंत संघर्ष असतो आणि एकदा का माणूस मजबूत झाला, संघर्ष मात्र तोच असतो पण मन सकारात्मक व्हायला लागतं।
त्यासाठी आपल्याला त्या सहनशीलतेपर्यंत किंवा त्या लिमिटपर्यंत आपल्याला सहनशीलता दाखवावी लागते. देवावर किंवा दैविक शक्तीवर अटूट श्रद्धा ठेवावी लागते, दृढ विश्वास ठेवावा लागतो. त्यानंतर ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. त्यामध्ये दुसरा संकेत आपण पाहतोय, मन सकारात्मक होऊ लागतं. पूर्वी जेव्हा खूप चिंता करत होता तुम्ही, नकारात्मक विचार करत होता, ते विचार अचानक कमी व्हायला लागतात. मन शांत व्हायला लागतं आणि भविष्यासाठी आशा निर्माण होतात. कारण जेव्हा देवाची ऊर्जा आपल्या जीवनात येते तेव्हा आपल्या मनालाही सकारात्मक बनवत असते. तिसरा संकेत म्हणजे चांगल्या लोकांची साथ मिळते. ही गोष्ट मी खूप अनुभवली आहे आणि ही गोष्ट खरीच आहे. चांगल्या लोकांची साथ आयुष्यात मिळणे ही फक्त योगायोग नसतो, तर खरंच ही देवाची आपल्यावर झालेली कृपा असते. आयुष्यात योग्य लोक आणि योग्य वेळी भेटणारी लोक खूप महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट असते. कधीकधी अचानक असे लोक आपल्याला आयुष्यात येतात जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, मदत करतात आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. हे लोक फक्त योगायोगाने येत नाही, तर अनेक वेळा देवच आपल्याला त्यांना आपल्या आयुष्यात पाठवत असतो. हा एक संकेत झाला. त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे छोट्या छोट्या यशांची सुरुवात होते. मोठं यश मिळवण्याआधी जीवनात छोट्या छोट्या गोष्टी यशस्वी व्हायला लागतात. कधी एखादं काम पटकन पूर्ण होतं, कधी एखादी अडचण सहज दूर होते. हे लक्षात यायला लागतं आणि लहान लहान यश म्हणजे मोठ्या यशाची सुरुवात असते. देवजणू आपल्याला सांगत असतात की तू योग्य मार्गावर आहेस, तू पुढे असाच मेहनत करत जा, तू पुढे चालत राहा. त्यानंतर पाचवा संकेत म्हणजे देवावर विश्वास वाढतो. जेव्हा जीवनात चांगले बदल होऊ लागतात तेव्हा आपला देवावरचा विश्वास देखील वाढत असतो. आपण प्रार्थना करायला लागतो, देवाचं नाव घ्यायला लागतो आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करायला लागतो. हा विश्वासच पुढे जाऊन आपल्या आयुष्यातला मोठं यश आपल्याला प्रदान करत असतो. सहावा संकेत म्हणजे अडचणी कमी होऊ लागतात. पूर्वी ज्या अडचणी खूप मोठ्या वाटत होत्या त्या हळूहळू आपल्याला छोट्या वाटायला लागतात किंवा कमी व्हायला लागतात, कारण आपण आतून मजबूत झालेलो असतो. काही समस्या आपोआप सुटतात, काही अडथळे आपोआप दूर होतात. याचा अर्थ असा असतो की देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहेत. आणि सर्वात मोठा संकेत, सातवा संकेत म्हणजे आतून एक वेगळी ऊर्जा जाणवणे. हा सर्वात मोठा संकेत आहे. कधी कधी आपल्याला अचानक आतून एक असं वाटतं की वेगळीच ऊर्जा जाणवते, काम करण्याची इच्छा वाढते, स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मिळते. ही फक्त शारीरिक ऊर्जा नसते, तर ही एक दैविक ऊर्जा असते जी देव आपल्यामध्ये देत असतो. कधी कधी असं वाटतं की काहीच टेन्शन नाही, मी हे करू शकतो, या गोष्टी मला केल्या तर मला नक्कीच यश भेटेल. असं एखादी गोष्ट सुरुवात करण्याआधी आपल्याला आधीपासूनच वाटतं की हां, हे माझ्या आयुष्यात घडेल आणि मी यासाठी योग्य आहे, मी हे करून दाखवणारच. हे वाटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हाच तो संकेत आहे जो देव आपल्याला श्रीमंत होण्याआधी, आपली सर्व स्वप्न पूर्ण होण्याआधी हे संकेत आपल्याला देव देत असतो. देवावर विश्वास ठेवा, चांगले कर्म करत राहा, सकारात्मक राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत जी देवी शक्ती काम करत आहे त्याच्यावर तुमची असीम श्रद्धा ठेवा, अटूट विश्वास ठेवा, दृढ विश्वास ठेवा, कारण हाच विश्वास तुम्हाला मजबूत बनवत असतो. संकटे तीच असतात, अडथळे तेच असतात, फक्त आपण मजबूत झालेलो असतो. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा खरं आपण तिथून आपली स्वप्न पूर्ण करायला सुरुवात होतो. आता कमेंटमध्ये सांगा यातला कोणता संकेत तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसला आहे, कोणता संकेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात जुळलेला वाटलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.